आम्हाला आठवतंय आम्ही त्यावेळेस सुरुवातीला राजकीय जीवनामध्ये पदार्पण केलेलं होतं, पण एनरॉनमध्ये एवढं वातावरण काजू खराब होईल, बागा उद्ध्वस्त होतील, नारळाच्या बागा उद्ध्वस्त होतील, आंबा उद्ध्वस्त होईल, काय झालं? हे अशाच पद्धतीनं प्रत्येक वेळेस की हे काही स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. इथं काही झालं तरी फळबागा, त्याचबरोबर चांगली प्रकारची इंडस्ट्री, ज्याच्यातनं कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकणच्या पर्यावरणावर कुठलाही परिणाम होणार नाही अशी मत्स्य व्यवसाय, या 3-4 गोष्टीला कोकणला अधिक कसं पाठबळ देता येईल याबद्दलचाच प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पूर्वी राहिलेला आणि इथून पुढेही राहील. और साहेब, आता शिवसेना जो ज्या पद्धतीने भाजपला सो कॉल्ड अडचणी आणण्याचा प्रयत्न करते, म्हणजे राम मंदिराचा मुद्दा असू दे किंवा आता त्यांनी परवा शेतकऱ्यांना मदतीसाठी ट्रक पाठवले, पुन्हा आम्ही हे काही नाही, हे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं काम शिवसेनेचं चाललेलं आहे. शिवसेना स्वतंत्र लढूच शकत नाही. आजच त्यांच्या एका सहकार्याचं हे आलं की आम्ही युतीच्या बद्दल अंतिम टप्प्यामध्ये आहोत. त्या दोघांनाही त्यांच्यामध्ये युती करावीच लागेल. आम्ही ज्यावेळेस समविचारी पक्ष एकत्र येऊन उमेदवार देण्याचा प्रयत्न करतोय, आमच्यामध्ये आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करतोय, देश पातळीवर आमचे सगळे वरिष्ठ नेते करतायत, त्यावेळेस हे समोरच्यांनाही कळतंय की आपण वेगवेगळं लढलो तर आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि त्याच्यामुळं फक्त 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचा तिथं पराभव झाला. त्यामुळं आता तुम्ही बघा, सुरुवातीला निवडून आल्यानंतर शिवसेना बॅकफुटवर होती आणि भाजप त्यांना पाहिजे तसं करत होते. आता हे निकाल लागल्यापासून शिवसेना पुढे गेली आणि भाजप बॅकफुटवर गेलेली. अशा सगळ्या गोष्टी आहेत. हे फक्त बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा बद्दलचा प्रयत्न आहे. या दोघांची युती होईल. कदाचित दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या तरी तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका, परंतु सध्या तरी लोकसभेच्या निवडणुका साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता जाहीर होईल अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे.